मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज खास पाहुणे आलेत. खरं तर त्यांची ओळख एका शब्दात करायला हवी, ते म्हणजे डॅशिंग. आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॅशिंग लीडर नाना पटोले आपल्या सोबत आहेत. नाना, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मला प्रश्न पडलाय, मी आता मुलाखत घेतोय ती काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घेतोय का? बाप्पाची इच्छा आहे की यावेळेस महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री हो अशी बाप्पाची इच्छा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीमधले मग आमचे उद्धव साहेब असतील या शरद पवार साहेब असतील, आमचे वरिष्ठ आमचे राहुलजी असतील, खरगेजी असतील, बसून हा निर्णय करणार आहे. त्यामुळे जे काय भविष्याच्या गर्भात काय आहे त्याची जाणीव मला आत्ता नाही आहे आणि मी भविष्यकार पण नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय आमच्यासाठी आजच्या तारखेला गौण आहे. मी उद्धवजी आणि पवारसाहेबांचा आमचा निर्णय असा आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार, गुजरात धाजनी सरकार, शिवरायांच्या प्रतिमेमध्येही कमिशन खाणारं सरकार आणि शिवरायांचा अपमान करणारं सरकार, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला संपवणारं हे जे महाराष्ट्रामध्ये सरकार बसलेलं आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा तिघांचा ते ठीक आहे, पण काँग्रेसमधून तुमचे कार्यकर्ते, विशेषतः तुमचे खासदार स्वतः म्हणाले की नानाभाऊंनी मुख्यमंत्री झालं पाहिजे. नानाभाऊंनी गणपतीकडे काय मागितलं असेल ते मला सांगू नका, पण नानाभाऊ आहेत की नाहीत? म्हणजे अनेक चेहरे असतील, त्याच्यापैकी एक चेहरा नानाभाऊ आहेत की नाहीत? मला एक गोष्ट आज कळत नाही की मी एक सामान्य परिवारातला आहे. मी शेतकरी परिवारातून इथपर्यंत आलेलो. माझ्या नशिबात आता काय लिहिलेलं ते मला माहिती नाही. बाप्पाला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरची चर्चा करण्यापेक्षा माझ्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी महत्त्वाचा आहे, माझ्यासाठी महाराष्ट्रातला तरुण महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रातल्या आमच्या महिलांची अब्रू महत्त्वाची आहे. हे टिपिकल काँग्रेसी झाले नाना. हे टिपिकल काँग्रेसी उत्तर आहे. मी एक बघा, तुम्हाला माहिती असेल की मी सत्तेपेक्षा जनतेच्या प्रश्नाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. खुर्ची सोडणारा नाना पटोले आहे. खुर्चीसाठी चिपकून बसणार आणि खुर्चीसाठी काही पण करायला नाना पटोलेने कधी नाना पटोलेची मानसिकता अगदी खरं नाही. याला काही मला वेगळा पुरावा द्यायची गरज नाही आहे. त्यामुळे मी इतिहासात जाणार नाही, भविष्यातच मी सांगतो. आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीचा जात, धर्म आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये जळतो आहे, त्या महाराष्ट्राला वाचवणं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला वाचवणं हा माझा धर्म आहे आणि त्यासाठी मी काम करतो. मी कुठलेही टिपिकल उत्तर देणार नाही. मी तर पहिलेपासूनच जे काय बोलायचं ते कोणाचे कितीही मोठा माणूस असेल त्याच्या समोर मी स्पष्ट बोलणारा राहिलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी राजकीय उत्तर देत नाही. मी जी आज महाराष्ट्राची अवस्था आहे त्या महाराष्ट्राच्या अवस्थेला चांगलं करणं आणि महाराष्ट्रातली ही जी परिस्थिती गंभीर करण्याचं काम, वाईट करण्याचं, महाराष्ट्राचं प्रतिमा मलिन करण्याचं काम जे सरकार महायुतीचं करत आहे त्या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हेच माझं धोरण आहे. ठीक आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, आज राहुल गांधींवरती खूप जहरी टीका शिवसेनेच्या आमदारांनी केल्या. 11 लाखाचं बक्षीस त्यांनी देणं, काय प्रतिक्रिया याच्याबद्दल तुमची? आम्ही म्हणत होतो इतक्या दिवसापासून की सत्तेचा माज या महायुतीच्या आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये आलेला आहे. विरोधी पक्षाचे नेते लोकसभेतले राहुल गांधीजी महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशाची परंपरा अशी राहिली की लोकशाहीमध्ये सत्तापक्ष आणि विपक्ष ही दोन्हीही लोकशाहीची दोनच चाकं आहेत. पण आज सत्तेमधला आमदार विरोधी पक्षाच्या लोकसभेच्या नेत्यांच्याबद्दल या पद्धतीचे अपशब्द बोलत असतील आणि हिंसेला महत्त्व देत असतील आणि म्हणून राहुल गांधीजींनी तीच भूमिका लोकसभेत मांडली होती की जे हिंसेचं समर्थन करतात ते कधीच हिंदू होऊ शकत नाही, ही भूमिका राहुल गांधींनी मांडली होती. पण त्याचा विपर्यास केला. BJP या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहेत की कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही शब्दाचा विपर्यास कसा करायचा. त्याचे अनेक घटना आपल्याला कालच आपण पाहिलं असेल की कर्नाटकमध्ये गणपतीच्या विसर्जनाच्या त्या काळात जे काही
दंगल घडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माथेफिरू लोकांनी केला आणि पोलीस संरक्षणामध्ये गणपतीचं विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचं राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल ट्विट करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचं, धार्मिक भावना लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी काल केलेला होता. आम्ही कालच रात्री पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले, एकनाथ शिंदेंच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात. त्यामुळे ही जी काही धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळ्या शेकण्याचं काम हे जे BJP आणि त्यांची सोबती करतात आहेत, हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला भुजणावंच नाही. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांची भूमिका एकच झाली की ही वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून खोक्याचं सरकार जे आलेलं आहे, पैशाच्या भरोश्यावर लोकशाही विकत घेऊ शकतो, ही जी काही भूमिका शाहू फुले आंबेडकरच्या या मातीमध्ये होत असेल, या महाराष्ट्रामध्ये होत असेल, तर कदापि महाराष्ट्रीय जनता ही स्वीकारणार नाही. आणि म्हणून आमची ही लढाई आहे. त्याच्यामुळे मग या लढाईमध्ये नानाभाऊ रेवंत रेड्डी असतील का महाराष्ट्रातले? मला आज भविष्य मला माहिती नाही. मी त्याच्यावर चर्चा नाही. मी कर्मावर महत्त्व ठेवणार आहे. हा, भगवान रेवंत रेड्डींनी कर्म केलं ना पहिल्यांदा, ते बरं डार्क हॉर्स ठरले. नाही, बरोबर आहे. तिथं आम्ही लोकसभेत तुम्ही रिझल्ट दिलाय. तिथं आम्ही आमचा सिंगल पक्ष होता, तिथं अलायन्स नव्हता. इथं आमचं अलायन्स आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्यासोबत शरद पवारांची पार्टी आहे, उद्धव साहेबांची पार्टी आहे, समाजवादी आहे, शेकाप आहे, कम्युनिस्ट आहे, अनेक पक्ष आहेत. त्यामुळे इथं आज दावा करणं ही चुकीची गोष्ट होऊ शकेल. आणि माझी आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांची पण भूमिका मी जी मांडतो आहे तीच आहे की मुख्यमंत्रीपद हा आज महत्त्वाचा नाही. महाराष्ट्र वाचवणं, महाराष्ट्र धर्म वाचवणं आणि शिवद्रोहीच्यापासून महाराष्ट्राची मुक्तता करणं हाच आमचा सगळ्यात. ठीक आहे, तो मुद्दा आहे. पण मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात उद्धवजींनी सातत्यानं भूमिका घेतली. ते म्हणाले की तुम्ही जाहीर तर करा, मग ती कुणाचं तुमच्या करा, राष्ट्रवादी काँग्रेसचं करा, कुठल्याही पक्षाचं करा, आमचं काय नाही, पण तुम्ही बिनचेहऱ्याचं निवडणुकीला सामोरं जाऊ नका. जर राहुल गांधींचा चेहरा दिला असता कदाचित तर फायदा झाला असता तुम्हाला आणि भाजपचा पराभव झाला असता, असं ते लॉजिक मांडतायत. आपण पाहिलं असेल, लोकशाहीचं विटंबना करण्याचं काम सातत्यानं भाजप करते आहे. निवडणूक आयोग सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना साथ देतात. देशामधल्या 79 जागा लोकसभेच्या, त्या जागेमध्ये झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याबद्दल निवडणूक आयोगामध्ये आम्ही ऑप्शन घेतले. 70C फॉर्म नाही, ऐका ना, मुद्दा मी सांगतो. 70Cच्या मी त्याच मुद्द्यावर येतो आहे. 70C फॉर्मसुद्धा त्यांनी ते एक्सेप्ट करायचं नाही असं ठरलं. आखरी मला एक सांगा की जनतेने इंडिया आघाडीला ऑलरेडी समर्थन दिलेलं आहे. हे ज्या पद्धतीचा घोळ त्या काळामध्ये जो निर्माण झालेला आहे, आजही आमचं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे की तुम्ही एकदा या ना, ही मतं जास्त कुठून आणलेली आहेत, वास्तविकता काय आहे. तुम्हाला सांगतो, हे मोदीचं सरकार गडबड घोटाळ्याने झालेलं आहे. खरं तर इंडिया आघाडीचं सरकार आज देशामध्ये आलेलं आहे, पण त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. ही चर्चा माझा ऐका विलास, मी तुम्हाला सांगतो ती चर्चा होऊ शकत नाही. इंडिया आघाडी म्हणूनही आम्ही पुढे गेलो तरी राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले असते, पण निवडणूक आयोगाचा जो त्याच्यात गोलमाल आहे ते तुम्हाला मला कोणालाही नाकारता येत नाही. झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान कसं होऊ शकतं काउंटिंगमध्ये, हा प्रश्न आहेच ना. म्हणून तुम्ही टाळताय हे. पण ह्याच्यात उद्धव ठाकरेंचा अवमान होतोय असं वाटत नाही? नाही, किती एवढं आग्रही मागणी करताय. आपलं उद्धवजींनी आपलं मत मांडणं, प्रत्येकाला आमच्या महाविकास आघाडीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. शरद पवार साहेबांनी आपलं मत मांडलं, काँग्रेसच्या वतीनं मी स्वतः आपलं मत मांडलं, उद्धवजीने आपलं मत मांडलं आणि त्याच्यामध्ये आमचं एकमत झालेलं आहे. आणि आता आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकसभेत काँग्रेस मोठा भाऊ आहे हे स्पष्ट झालं. विधानसभेत जागा वाटपात मोठा भाऊ कोण? आम्ही जागा वाटप सुद्धा आमचा महाविकास आघाडीमध्ये मेरिटच्या आधारावर आम्ही त्या ठिकाणी सगळे निर्णय करणार आहोत. जागा कोण जास्त घेणार कम घेणार तो भाग नाही. पण त्याचा काही फॉर्म्युला ठरला नाही. आता आपल्या महाराष्ट्रामधले जे काही प्रदेश आहेत, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, कोकण आहे, मुंबई आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, इथं ज्या ज्या लोकांचं ज्या ज्या भागामध्ये
कॅडर असेल, त्या ठिकाणी काम असेल, तिथं त्या पद्धतीची मानसिकता असेल, त्या आधारावरचा निर्णय घेतला जाणार. त्यामुळे याच्यामध्ये 288 जागा लढत असताना महाविकास आघाडी आणि आमचे जे मित्रपक्ष पण आहेत आमच्या पण तुम्हाला जागा किती? काय आकडा सांगू शकाल? जागेचं आत्ता नाही. आता आम्ही परवापासून गणपती विसर्जनाच्या नंतर आम्ही बसणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमचा निर्णय होईल आणि सामोपचारानं होईल. बरं, तुम्ही आकडा सांगितलेला नाहीये, पण मोठा भाऊ की कोण असेल हेही सांगितलेलं नाहीये. पण काँग्रेसला विदर्भात खूप मोठी साथ मिळेल अशा प्रकारचे सर्वे समोर येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा विदर्भातला तुमचा प्रयत्न असेल आणि स्वाभाविक तुम्हाला तिथं जास्त मिळतील. पण जर आपण मोठा भाऊ झालो तर आमदार जास्त निवडून येतील, आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, हा फॉर्म्युला तर आहे ना. विलास, हे भांडणं लावू नको. भांडणं लावण्याचं काय? आमचा मुद्दा आहे ते आहे. तुम्ही मुख्यमंत्री राहिलात महाराष्ट्राचे, म्हणजे काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री होता. आम्हाला विलास, आमचा मुद्दा एकच एकदम क्लिअर आहे. हां, ज्यावेळेस लोकसभेतही आपण पाहिलं असेल की आमच्या उद्धव साहेबांच्या पक्षाने जास्त जागा घेतल्या, हां, त्यावेळेसही आमची भूमिका तीच होती की मेरिटच्या आधारावर आपण जागा वाटप करू. ते केलं असतं तर अजून महाविकास आघाडीच्या जागा वाढल्या असतात. कुणामुळे कमी झाल्या वाटतं तुम्हाला? तेच मी तुम्हाला सांगतो. तर तो सुधार आता तुम्हाला विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आणि त्याच्या माध्यमातून जसं कोकणामध्ये आम्ही फार कमी आहोत, कोकणात आम्हाला फार कमीच जागा राहते. त्याच्यामुळे जिथं जिथं आम्ही कमी जास्त असू तिथं तिथं आमच्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय करू. त्यामुळे आम्ही लहान मोठा आणि भाऊ असं आमचं राहणार नाही. ठीक आहे. माझा शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसतायत. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमची भूमिका काय? आमची स्पष्ट आहे आणि मी त्यांचे जेव्हा आम्हाला लोक भेटतात विविध जिल्ह्यामध्ये, जेव्हा तालुक्यामध्ये दौऱ्यावर आम्ही जातो त्यावेळेस आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की त्यांची मागणी आहे, त्या मागणीला कोणाचा विरोध करायचं काही कारण नाही. ज्या काही जाती मागासलेल्या आहेत त्या मागासलेल्या जातींना मग त्यांच्या कल्चरप्रमाणे, मग शेड्यूल कास्टचं कल्चर असेल तर शेड्यूल कास्टमध्ये, ट्रायबल असेल तर ट्रायबलमध्ये, ओबीसी असेल तर ओबीसीमध्ये, भटक्या विमुक्त जाती असेल तर भटक्या विमुक्त जाती, हे आपलं संविधानिक सिस्टीम आहे. आता मराठा वर्सेस ओबीसी ही लढाई या देवेंद्र फडणवीसाच्या सरकारने 2014 ते 19 पासून लावली. गायकवाड आणायचं नाही, ऐका ना, मी तुम्हाला ते सांगत, आरक्षण द्यावं ओबीसी, मी तुम्हाला ते सांगत आहे. आणि या सगळ्या भांडणामुळे हा सगळा वाद वाढला. आता ओबीसीतल्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं सरकारचं पण मत आहे. आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट अशी आहे आणि मी त्याच्यातून प्रामाणिकपणे मांडलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल तर ते ओबीसीचंच मिळेल. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं मिळणार नाही, ते मागासवर्गीयातूनच मिळणार, ओबीसीतूनच मिळणार. पण त्याला जी काय आमची भूमिका आहे की आता केंद्रामध्ये यांचं सरकार आहे, 50% मर्यादा यांनी संपवल्या, ते सगळ्या गोष्टीचा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो. पण सरकार खेळते आहे ओबीसी सोबत, मराठा समाजाबरोबर, आणि या दोघांच्या भांडणामधून सत्तेचा फायदा आपल्याला कसा घेता येईल आणि जो महाराष्ट्र हे रोज विकतात आहेत त्या महाराष्ट्राला जे मुद्दे आहेत, जनतेचे मुद्दे आहेत, त्याला डायव्हर्ट कसे करायचे याच्यावरचं यांचं काम चाललेलं आहे. आपण पाहिलं असेल काल एकनाथ शिंदेंनी धनगरांना आरक्षण देण्याचं धनगर आणि धनगर सुतोवाच केलं. हीच भूमिका त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केली. 5 वर्ष ते देऊ शकले नाही. परवा जेव्हा हा विषय हायकोर्टात आला, सुप्रीम कोर्टात गेला, त्यावेळेस कोणा गेला ते वनवासी कल्याण योजना. वनवासी कल्याण योजना कोण? तर RSS. तेच लोक या धनगरांच्या विरोधात गेले. यांचे ॲडव्होकेट जनरलनी सांगितलं की मी यांच्यावर, सरकारच्या याच्यावर सही मारणार नाही, आणि तिथून कोर्टाने यांना झापलं. तरीसुद्धा आज एकनाथ शिंदे पुन्हा आदिवासी वर्से धनगर करायचा त्यांना प्रयत्न आहे. सुधाकर शिंदे समिती, या समितीच्या रिपोर्टला काही अर्थ राहणार नाही जो त्यांना फिरवण्याचं काम हे लोक करतात. त्याला जी ट्रायबल कमिटी आहे त्यांच्या हातातून त्यांचं सर्वे करून त्या माध्यमातून तो माननीय केंद्राच्या कॅबिनेटमध्ये जाईल, तेच मग पार्लमेंटमध्ये येईल, मग माननीय राष्ट्रपती महोदयाकडे जाईल. अशी पद्धत त्याच्यामध्ये आहे, ती संविधानिक पद्धत आहे. पण समाजामध्ये भांडणं लावून या पद्धतीचं खेळ करायला या सरकारला काय कारण आहे हा प्रश्न उलगडत नाही. आणि म्हणून धनगर समाज आणि आदिवासी समाजाने जागरूक झालं पाहिजे आणि या सरकारच्या
420मध्ये 400 BC मध्ये फसू नये एवढंच आमचं सगळ्यांना सलाह आहे. खूप खूप धन्यवाद नाना, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर राज्यातल्या प्रमुख प्रश्नांच्याबद्दल नाना पटोलेंनी भूमिका मांडली, पण मुख्यमंत्री पदाचं काय, जागा वाटपाचं काय याच्याबद्दल मात्र त्यांनी सपशेल बगल देत आज आपली भूमिका मांडली. खूप खूप आभारी आहे न्यूज 18 लोकमतमध्ये आपण आलात त्याबद्दल. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या अग्निपरीक्षेसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच.